दांडेली उत्तर कर्नाटकातला हा भाग ओळखला जातो घनदाट जंगल आणि तिथल्या समृद्ध जैवविविधतेसाठी। इथल्या काळी नदीच्या खोऱ्यात निसर्ग पोसत आहे कित्येक जीवांना। जंगलाची आवड असणाऱ्यांसाठी तर हे स्वर्गच जणू। ॲडव्हेंचर डेस्टिनेशन म्हणून ओळख मिळवून राहिलेल्या दांडेलीला फक्त कर्नाटकात नव्हे तर पूर्ण देशात ओळखू लागले आहेत। तर आजच्या व्हिडिओत आपण सैर करणार आहोत याच दांडेलीची। ओव्हरनाईट ट्रेन जर्नी आणि आम्ही पोहोचतो मुंबईवरून कर्नाटकातल्या लोंढा जंक्शनला। आता पुढील रोड जर्नी दांडेलीसाठी शिवाय पूर्ण टूरसाठी आम्ही या गाडीनेच प्रवास करणार असतो। दांडेलीसाठी लोंढा हे जवळचे रेल्वे स्टेशन आहे। लोंढा ते दांडेलीपर्यंतचे अंतर 38 किलोमीटर आहे। दांडेलीतील या जंगल स्टेमध्ये आम्ही चेक इन करतो। दुपारच्या चविष्ट जेवणाचा आस्वाद घेऊन गडबड सुरू होते गणेशगुडीला पोहोचण्याची व्हाईट वॉटर राफ्टिंगसाठी। आज दांडेली टूरचा पहिला दिवस आहे। म्हणजे जर्नी मुंबईपासून आम्ही काल रात्री सुरू केली होती आणि दुपारी दांडेलीमध्ये पोहोचलो आणि आता आम्ही गणेशगुडीला राफ्टिंगसाठी आलो आहोत। मी आता ज्या ब्रिजवर उभा आहे ही आपल्याला काळी नदी दिसते आणि ज्यांना राफ्टिंग करायचं होतं ते आता गेलेत पुढे, ते परत येतील, मग त्यांना परत पिक करायला आम्ही जाणार आहोत। मी राफ्टिंग नाही करत आहे कारण याआधी मी बऱ्याच वेळा इथे राफ्टिंग केली आहे, पण फुटेज तुम्हाला राफ्टिंगचे नक्कीच पाहायला मिळतील। गणेशगुडी धरणातून सोडलेल्या पाण्यावर ही राफ्टिंग होते। शॉर्ट, मीडियम आणि लॉंग या 3 रेंजमध्ये ही राफ्टिंग करता येते। या संबंधित अधिक माहिती तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये वाचता येईल। राफ्टिंग शिवाय अजून बऱ्याच वॉटर स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीज तुम्हाला इथे करता येतात। पीक सीझनमध्ये भरपूर गर्दी असते, त्यावेळी मात्र तुम्हाला अख्खा दिवस गणेशगुडीसाठी राखीव ठेवावा लागतो। गणेशगुडीमध्ये वॉटर राफ्टिंग आणि बाकीच्या रिव्हर ॲक्टिव्हिटीज केल्यानंतर आता आम्ही आलो आहोत बापली क्रॉस इथे आणि हेच तुम्हाला गणेशगुडीचं बॅकवॉटर इथे पाहता येतं। आणि ॲक्च्युली इथे येणं तसं अलाउड नाही आहे। येण्याचा जो रस्त्याचा हा जो मेन ॲक्सेस आहे याचं जे गेट आहे ते बंद करून ठेवलेलं आहे, पण थोडीशी बाजूने वाट आहे, त्या वाटेने आम्ही इथपर्यंत पोहोचलो आहोत। संध्याकाळची वेळ आहे। आज टूरचा दुसरा दिवस आहे आणि दिवसाची सुरुवात मॉर्निंग वॉकने होते। स्टे जंगल साईडला असल्यामुळे आता एक छोट्याशा जंगल ट्रेलसाठी आम्ही चाललोत। फक्त एवढेच जण आता सैनिक हजर आहेत, बाकी सगळे झोपा काढतायत अजूनही। जस्ट आम्ही ट्रेल स्टार्ट केलं आणि सायटिंग झालं आम्हाला हॉर्नबिलचं। जर तुम्हाला अजून हालचाल दिसत असेल झाडावर तर बरेच म्हणजे 4-5 हॉर्नबिल दिसत आहेत आणि ग्रेट हॉर्नबिल जे की हॉर्नबिलची एक मोठी प्रजाती आहे त्यापैकी एक। दिख रहा है मोबाइल में? है इधर एक बैठा था वो दिखा। झाड गच्च असल्यामुळे आपल्या तसं कॅमेरात दिसत नाहीये। शेकरू भी है उधर, शेकरू भी है, ये रहा शेकरू, वो रहा शेकरू। वीडियो करो तो तिकडे वरती एकदम कोपऱ्यात शेपटी दिसते, शेपटी दिसते। आप दो अलग-अलग बर्ड नहीं, वहाँ पे शेकरू भी है। देखा, पहली बार देखा कि इससे पहले देखा था हॉर्नबिल? मैंने फर्स्ट टाइम देखा है। बहुत मज़ा आया सुशांत भाई के साथ। बहुत ही बढ़िया आदमी है। तो आपको शर्मा के चले गए क्या वो हॉर्नबिल? ऐसा लग रहा है, झाड़ियों में जो छुप गए हैं हम तीनों को देख के शर्मा के छुप गए। वरती एक शिव मंदिर आहे, हा त्याचा एंट्री, ही त्याची एंट्री आहे। कन्नडमध्ये लिहिलं आहे जंगलेश्वर। जंगल आहे, जंगलाचा ईश्वर जंगलेश्वर। ठीक आहे क्या हमारा? हां। तर छोटासा ट्रेल आहे, अगदी 1 किलोमीटरचा असेल वन साईड आणि या एंड पॉइंट या ट्रेलचं हे जंगलेश्वर मंदिर आहे।
अंधेरा होगा, कुछ नहीं दिख रहा है। महादेव का मंदिर है। सिटीच्या अलीकडे हा एक ब्रिज लागतो, काळी नदी आहे आणि तिथे आपल्याला ते मगर पाहायला दिसते. फार भली मोठी मगर आहे. आता हे वाईड अँगल असल्यामुळे ॲक्शन कॅमेरा यूज करतोय मी, त्यामुळे कदाचित आपल्याला दिसत नसावं. मागे आपण ब्रिजवर मगर बघितली, त्यानंतर आता आम्ही पुढे आलोय क्रोकोडाईल पार्कमध्ये, जिथे आपल्याला पूर्ण मगरींचा ग्रुप पाहायला मिळणार आहे. हे दांडेलप्पामधलं मेन टेम्पल, ज्या देवामुळेच दांडेलीचं नाव दांडेली आहे, तर हे दांडेलप्पाचं मंदिर आहे आणि इथूनच हे पार्क सुरू होतं आहे. तर आत एंट्री घेताच आपल्याला इथे हे तिकीट काउंटर दिसतं आहे आणि पर पर्सन 50 रुपीज फीज आहे इथली. इधर मड में एक है, ये मड वाला, ये केले का पत्ता जो आया ना, केले के पत्ते में है, मेरे हाथ से ही देखो. बाद में वो पानी में है, ये नीचे ये झाड़ का ऐसा है ना, उधर पानी में है. कितने दिख रहे? एक दो एक गया, वो पानी में तीन, बाद में वो मड में एक, 4, वो मड में ही बाजू में, और एक झाड़ ऐसा है ना उधर एक, 5 हो गया. और आगे चलो, और आगे बहुत सारे दिख रहे हैं. क्रोकोडाईल पार्क नंतर आपण परत असं बाहेर येतो. मंदिर दिसते आपल्याला दांडेलप्पाचं, आणि नावावरून तुमच्या लक्षात आलं असेल की दांडेलीचं नाव दांडेलप्पामुळेच आहे. आणि यामागे एक कथा अशी सांगितली जाते की दांडेलप्पा हा एक मुलगा होता, गुराखी होता, जो गाय बकरी चरायला न्यायचा. आणि मला नेमकी स्टोरी माहिती नाही, पण त्याचा मर्डर झाला, म्हणजे त्याला मारलं गेलं, त्याचं मुंडकं छाटलं गेलं. आणि त्याचं मुंडकं इथून जी आपण अलीकडे एक मगर पाहिली होती ब्रिजवर, तिथे एक मंदिर आहे दांडेलप्पाचंच, तिथे त्याचं धड पडलं होतं, तिथे एक मंदिर बनवलं आहे आणि त्याचं तिथून एक 3 किलोमीटरवर हे मंदिर असावं आणि इथे त्याचं मुंडकं येऊन पडलं, तर इथे हे मंदिर बनवलं गेलं आहे. क्रोकोडाईल पार्क पाहून आम्ही पुढे निघतो ते सिंतेरी रॉकसाठी. दांडेली वाईल्ड लाईफ सँच्युरीतील घनदाट जंगलात 300 फूट उंच मोनोलिथिक ग्रेनाइट आहे, ज्याच्या पायथ्याला कानेरी नदी वाहते. तिथपर्यंत पोहोचण्याचा प्रवासही तुम्हाला सुखावतो. घनदाट जंगलातून नागमोडी वळणे घेत अरुंद रस्ता तुम्हाला पुढे घेऊन जात असतो. बऱ्याच वेळा या रस्त्यावर जंगली जनावरे सहज दिसून जातात. हे इकडे एंट्री गेट लागतं, इथून आपण आत येतो, तर आपल्याला इथे आधी तिकीट घ्यावं लागतं. तर 50 रुपीज पर पर्सन तिकीट आहे. आणि इथून पुढे आता एक ऑफ रोडिंग आहे, जे की 2 किलोमीटर पुढे जाऊन मग आपल्याला काही स्टेअर्स आहेत ते खाली उतरून आपण सिंतेरी रॉक जवळ पोहोचतो. इथे तुम्ही दिवसा 9 ते 5 या वेळेत भेट देऊ शकता. जर इथे तुम्ही पावसाळ्यात येत असाल तर पूर्ण अंग झाकले जाईल असे कपडे घालावेत, कारण ढास व इतर कीटकांचा त्रास होऊ शकतो. तसेच पायात शूजही घालावेत, कारण बऱ्याच वेळा इथे पायाला जळू चिकटत असतात. इथे जवळपास कुठेही खाऊ पिऊचे दुकान नाही, त्यामुळे पाणी किंवा इतर खाद्यपदार्थ आधीच घेऊन ठेवावेत. फक्त इथून निघताना होणारा कचरा परत घेऊन जाल याची जबाबदारी ठेवावी. आता इथून पुढे पायऱ्या चालू होत आहेत खाली उतरायला. तर आपण खाली उतरतोय, मग तेवढंच आपल्याला चढायला लागतं. 5-10 मिनटात आपण उतरतो. 10 मिनटं पण नाही, 10 मिनटं मी जास्तच बोललो, 5 मिनटं पण भरपूर होतात उतरायला. पण स्टीप असल्या कारणाने मग चढायला तेवढाच वेळ लागतो. आणि सध्या पावसाचे दिवस आहेत, त्यामुळे थोडंसं शेवाळ वगैरे आलेलं आहे. त्यामुळे ज्यावेळी तुम्ही पावसात येते तर थोडीशी काळजी घ्या इथून चालताना की उतरताना.
दांडेलीपासून एक 20-30 मिनिटाचा ड्राईव्ह करून आम्ही पंचोलीमध्ये पोहोचलो आहोत आणि इथून आता सफारी सुरू होणार आहे. इथे आपल्याला तिकीट काउंटर दिसतंय. तर 600 पर पर्सन तिकीट आहे सफारीचं. आणि आता 3:30 वाजले. आता लगेच आम्ही सफारीसाठी निघू. एक 2-2.5 तासाची सफारी असते, जंगल सफारी असते. आता फिंगर क्रॉस की कुठे टायगर आम्हाला पाहायला मिळेल तर मिळाला तर लक आहे, पण चान्सेस कमी असतात कारण आता एक तरी पावसाळ्याचा सीझन आहे. त्यामुळे बघू, तरी पण लक असेल तर नक्कीच काय ना काहीतरी पाहायला मिळेल. दांडेली व आसपासचा भाग फिरत असताना कधी आपण दांडेली अभयारण्यात असतो तर कधी अंशी नॅशनल पार्कमध्ये. आता यातला बहुतांश भाग हा काली टायगर रिझर्व्ह घोषित झाला आहे. कोणताही व्याघ्र प्रकल्प हा कोणत्याही संरक्षित जंगलातला सर्वात वरचा स्तर असतो. ही सफारी ही काली टायगर रिझर्व्हच्या बफर व कोर झोनमध्ये होत असते. या गेटमधून आपण कोर झोनमध्ये प्रवेश करत असतो. आता नजर अजून तीक्ष्ण करावी लागते. आपल्या नजरेसमोर ते असतील नसतील पण आपण त्यांच्या नजरेत असतो. पावसाचा जोर जास्त असतो त्यावेळी येथील रस्ते बंद होऊन जातात, त्यामुळे त्यावेळी सफारी बंद असते. ऑगस्ट मध्यानंतर जसा जसा पाऊस कमी होऊ लागतो तेव्हा ही सफारी चालू केली जाते. या सफारीचे दिवसातून 2दा स्लॉट असतात. पहिला पहाटे 6 वाजता तर दुसरा दुपारी 4 वाजता. बुकिंग तुम्ही डायरेक्ट स्पॉटवर येऊन करू शकता. फक्त त्यासाठी तुम्हाला अर्धा तास आधी तिकीट बुकिंग ऑफिसमध्ये पोहोचावे लागेल. वयस्कांसाठी 600 रुपये तर 5 ते 10च्या दरम्यान वय असलेल्या लहान मुलांसाठी 300 रुपये तिकीटचे दर आहे. सफारीसाठी ओपन जीप अलोकेट केली जाते, ज्याची सिटिंग कॅपॅसिटी 6+1 असते. जीपचा ड्रायव्हर तुमचा गाईड असतो, जो की प्रशिक्षित असतो आणि इथल्या वाईल्ड लाईफची त्याला पूर्ण माहिती असते. आपल्यापेक्षा जास्त त्याची नजर वन्यजीवांच्या मागावर असते. आम्ही जंगलात अजून आत सरकत होतो तर काही जीप एव्हाना परतीला लागल्या होत्या. त्यांना विचारल्यावर हे कळत होतं की त्यांना अजून कोणत्याच वन्यजीवाचं दर्शन घडलं नव्हतं. हा एंड पॉईंट आहे आणि इथून आता आम्ही यू टर्न घेणार. तर इथपर्यंत तरी अजून काही स्पॉटिंग झालं नाही आहे आणि असंही या सीझनमध्ये फार कमी चान्सेस असतात कारण पावसाचा टाईम आहे. आणि त्यामुळे की कसं असतं की समरमध्ये सफारी एवढ्यासाठी जास्त करून केली जाते कारण जे वॉटर सोर्सेस आहेत ते आटलेले असतात. काही ठराविक ठिकाणं असतात जिथे प्राणी पाहायला मिळतात आणि आता हे एवढं डेन्स फॉरेस्ट आहे, मान्सून आहे, त्यामुळे चान्सेस फार कमी आहे. इथे एक व्ह्यू पॉइंट आहे, तो पाहण्यासाठी तुम्हाला 15 मिनिटे दिली जातात. मग इथून आपण माघारी फिरत असतो. पूर्ण सफारीत काही दिसो वा नसो पण हा पॉइंट पाहून तुम्ही सरप्राईज होता. सह्याद्रीची विखुरलेली डोंगर रान, नजर जाईल तिथपर्यंत गच्च घनदाट जंगल याची जाणीव करून देते की या एवढ्या मोठ्या जंगलात आपण कणभर असलेल्या वन्यजीवांना शोधतोय, वाघाला शोधतोय. जर ते दिसलेत तर मग स्वतःला नशीबवान का नाही समजू. फायनली आमच्या प्रतीक्षेत वेटिंग फॉर अस. मोर तरी पाहायला मिळतोय. भाई आप किसके नीचे है? गवारडा दिसलाय आम्हाला फायनली आणि अगदी जवळ आहे, अगदी जवळ. गौर बायसन बोल नहीं है ना. हाँ बोला अगदी. आपल्याला सांबार दिसते आता इथे. ट्री है ना सर, क्रोकोडाइल बार्क ट्री, कन्नड़ा में मत्ती बोलते जिसको. हाँ. इमरजेंसी पानी नहीं मिले तो ये ट्री का पानी पी सकते हैं. ट्रैकिंग विकिंग जाते हैं ना सर. अच्छा. ये बल्ब दिख रहा है ना सर, इसको कट किया तो पानी निकलेगा. कितना निकलता है एक बार में? अभी इसमें कम से कम 2-3 लीटर रहेगा सर. 10 लीटर 20 लीटर तक मिलेगा सर, बड़ा रहे तो. जितना बड़ा बल्ब रहता है उतना बड़ा रहता है. दिखाओ. आपल्याला हे पोस्टर बघून लक्षात येईल. इथे दिसतंय पाणी.
निघतंय ते. कोणसा ट्री कहते हैं? क्रोकोडाइल बार्क ट्री. क्रोकोडाइल बार्क ट्री. कन्नड़ा में मत्ती बोलते हैं. जी जी. फर्नीचर के लिए भी यूज करते हैं. हाँ. कासर का और स्ट्राइकोनस नक्सोमी का बोटानिकल नेम सर इसका. हाँ. वो फ्रूट दिख रहा है ना सर, वो पूरा टॉक्सिक सर, वो जहर रहता है सर वो फ्रूट में. पूरा जहर रहता है. पकने के बाद वो ऑरेंज कलर में होता है सर वो. हाँ. और कोई इंसान बर्ड नहीं खाते, सिर्फ हॉर्नबिल खाता है सर. हॉर्नबिल का फेवरेट सर है. हॉर्नबिल का हाँ, उसको अगर कुछ इंसान ने खाया तो इंसान खाए तो 1 घंटे में डेथ होते सर. अरे वो इतना पॉइजनस है. जी जी. और पूरा ये कोरोना है तो कैसा सिम्टम्स देता है वैसा सेम सर. अच्छा. मुंह में झाग, सांस नहीं ले सांस सकते. लेने का नहीं होता. और ड्रॉबैक माउथ होता सर, जहर चढ़ने के बाद थोड़ा स्माइल आता सर फेस में. और ये फ्रूट्स दिख रहे हैं ना, ये गोल वाले. ये है ना मैडम, हाँ ये वाले पूरा ऑरेंज कलर होता है मैडम पकने के बाद. जी. और ये करते सर क्या, नक्सोमी का मेडिसिन बनता सर इसी से, वो अच्छा. सीड से. कॉइन जैसा सीड रहता है सर वो. मतलब हॉर्नबिल ही सिर्फ डाइजेस्ट कर सकते हैं. हाँ वो खा. और मेडिसिन का यूज क्या है? नक्सोमी का होम्योपैथी मेडिसिन उसमें यूज, होम्योपैथी में यूज होता है करते हैं. जी जी. दांडेली में ज़्यादा सर है. अच्छा. ये मिल में लकड़ी काटते हैं ना सर, वो सिर्फ वो स्मेल से भी कुछ लोगों को थ्रोट इन्फेक्शन, नोस अरे इन्फेक्शन. बापरे. हाँ उतना डेंजर हे सर. आता थोडंसं चालत आम्ही तिकीट काउंटरपासून पुढे आलो, शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून थोडंसं पुढे. आणि इथे आपल्याला हत्ती पाहायला मिळतात. थोडंसं तुम्हाला दिसत असेल, थोडं दुरून पाहू शकतो आपण. दुरून पाहायचं असेल तर आपण फ्रीमध्ये पाहू शकतो. आणि जर जवळ जायचं असेल आत तर 50 रुपीज पर पर्सन एंट्री तिकीट घेऊन जावं लागतं. देखो कैसा ऐसा तर हत्ती आम्ही दुरून पाहिलेत, पण जेव्हा पाहिले त्यावेळी छोटं बच्चू पण दिसला आम्हाला हत्तीचा. आणि त्या बच्चूला पाहून आता आम्हाला असं वाटलं की नाही, अजून जवळ जाऊन पाहायला हवं. त्यामुळे आता आम्ही तिकीट घेऊ आणि मग त्याला जवळून पाहू. चाललेला हा हत्ती आसाममधला आहे. आधी तो सर्कसमध्ये होता. सर्कशीत वन्यजीवांच्या वापरावर बंदी आल्यानंतर गोव्यातल्या एका रिसॉर्टमध्ये हा पाळला गेला होता. पण वन्यजीव कायद्याअंतर्गत वन्यजीव पाळता येत नाहीत. त्या रिसॉर्टमधून त्याला रेस्क्यू करून इथे आणण्यात आले. बाकीच्या 2 हत्तीने आणि 1 पिल्लू हे कर्नाटकमधलेच आहेत. असे टोटल 4 हत्ती आपल्याला या एलिफंट कॅम्पमध्ये पाहायला मिळतात. या पुलावर आम्ही तात्पुरती रजा घेत आहोत. हा व्हिडिओचा पहिला भाग होता. दुसऱ्या भागात आपण पाहणार आहोत बर्ड वॉचिंग ॲक्टिव्हिटी, जो की या टूरमधला इंटरेस्टिंग पार्ट होता. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून सांगा. लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आम्ही या टूरचं आयोजन करतो. तुम्ही इच्छुक असाल तर आम्हाला संपर्क करू शकता. संपर्क क्रमांक डिस्क्रिप्शनमध्ये दिला आहे. लवकर भेटू पुढील भागात. गुड बाय.